सतीश वाघ हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. शेजाऱ्याशी असलेल्या प्रेमसंबंधात अडचण नको म्हणून सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांनीच त्यांना संपवल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची पुण्यात अपहरण करून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा मृतदेह पुण्यातील शिंदवणे घाटात फेकून देण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन मास्टर माइंडचा शोध घेताच धक्कादायक बाब समोर आली. सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघच मास्टर माइंड असल्याचं उघड झालं. त्यामुळे सतीश वाघ, पत्नी मोहिनी आणि मारेकरी अक्षय जवळकर यांच्यात नेमके काय संबंध होते हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हे उद्योजक होते. ते 9 डिसेंबरला पहाटे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. या दरम्यान ब्लूबेरी हॉटेल बाहेर 4 चाकी वाहनातून आलेल्या चौघांनी त्यांना जबरदस्ती गाडीत बसवत त्यांचं अपहरण केलं. ही अपहरणाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता. या दरम्यान त्याच दिवशी रात्री एका ठिकाणी घाटात सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला. अपहरणानंतर लगेच त्याच गाडीत चाकूने 72 वेळा वार करून सतीश वाघ यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांचा युद्धपातळीवर तपास सुरू होता. सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणी 4 आरोपींना अटक केली. यासाठी पोलिसांनी पुणे सोलापूर मार्गावरील शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले. या तपासातून 4 आरोपींचा शोध लागला. यानंतर सतीश वाघ यांच्या शेजारी राहणाऱ्या भाडेकरूने त्यांच्या हत्येची सुपारी दिल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला वैयक्तिक कारणास्तव खून करण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. मात्र आता पत्नी मोहिनी वाघ यांचे शेजाऱ्याशी असलेल्या प्रेमसंबंधातूनच ही हत्या झाल्याचं उघड झालंय. मोहिनी वाघ आणि आरोपी अक्षय जवळकर यांचे प्रेमसंबंध होते. अक्षय जवळकर हा सतीश वाघ यांचा जुना भाडेकरू होता. त्यांचे आणि मोहिनी यांचे प्रेमसंबंध जुळले. या दोघांच्या प्रेमसंबंधाची माहिती सतीश वाघ यांना कळताच मोहिनी वाघ यांनी अक्षय जवळकरला सतीश वाघ यांना संपवण्यासाठी 5 लाखांची सुपारी दिली. सुरुवातीला 1.5 लाख मोहिनी यांनी अक्षयला दिले. त्यानंतर अक्षयने ही सुपारी आरोपी पवन कुमार शर्माला दिली. त्याने आपले 2 साथीदार नवनाथ आणि विकास यांना घेऊन 9 डिसेंबरला सतीश वाघ यांचं अपहरण करून त्यांची हत्या केली. प्रेमसंबंध हा या हत्येचा एक भाग होता. खरं तर मोहिनी यांना सतीश वाघ यांच्याकडे असलेले आर्थिक व्यवहार स्वतःकडे हवे होते. समोर आलेल्या माहितीनुसार सतीश वाघ हे उद्योजक होते. हॉटेल्स, लॉन्स आणि शेती असा त्यांचा मोठा व्यवसाय होता. असं असलं तरी पत्नीला ते पैसे खर्च करण्यासाठी देत नव्हते. हीच बाब मोहिनी यांना खटकत होती. याच कारणास्तव मोहिनी यांनी अक्षयला ब्लॅकमेल करत सुपारी दिली. तू जर असं केलं नाहीस तर आपल्याबद्दल माझ्या नवऱ्याला सांगेल, मग तो तुझे काय हाल करेल हे बघ, असा दम मोहिनी यांनी अक्षयला दिला. सुरुवातीला सतीश वाघ यांच्यावर हल्ला करा जेणेकरून ते अंथरुणाला खिळतील अशी सुपारी मोहिनी यांनी दिली होती. त्यानंतर मोहिनी यांनी सतीश वाघ यांना संपवा असं सांगितलं. ठरलेल्या प्लॅनप्रमाणे 9 डिसेंबरला पवन कुमार आणि त्याच्या साथीदारांनी सतीश वाघ यांचं अपहरण करून त्यांची हत्या केली. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात 5 जणांना अटक केली आहे. यामध्ये पत्नी मोहिनी वाघ, सुपारी घेणारा प्रियकर अक्षय जवळकर, अपहरण करून हत्या करणारा पवन कुमार शर्मा आणि त्याचे 2 साथीदार विकास शिंदे, अतिश जाधव यांचा यात समावेश आहे. हत्येनंतर काही आठवड्यांनी हा थरार समोर आल्याने सर्वच जण आश्चर्य व्यक्त करतायत. तसंच पोलीसही सर्वांगाने या प्रकरणाचा तपास करत असून लवकरात लवकर दोषींना कशी शिक्षा होईल याचा पाठपुरावा करतायत. तुर्तास इतकंच. अशाच गुन्हेगारी विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.